वैष्णवी, तू अजिबात काळजी करू नकोस. आपल्याला फक्त प्रॉपर्टीच हवी आहे ना, तर मग कसली तू चिंता करत आहेस? अगं, आता तर बाबा गेलेच आहेत. राहिला प्रश्न फक्त आईचा. तर मग आपण आईला वेड होण्याच्या गोळ्या आणि औषध चालू करू. थोड्याच दिवसात आई वेडी झाली की मग आपण समीक्षा ताईला इकडे भारतामध्ये परत बोलवू आणि तिच्या नावावरती असलेली जमीन ही सगळी गुपचूप तिच्याकडून आईच्या नावाखाली सह्या करून आपल्या नावावरती करून घेऊ. आणि एकदा की सगळी जमीन आणि प्रॉपर्टी आपल्या नावावरती झाली की समीक्षा ताईला हे सांगू की आई बरं करतोय असं सांगायचं नाटक करून तिला आपण वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करू. म्हणजे सुंटे वाचून खोकला जाईल आणि मग डार्लिंग आपण आपलं जीवन आनंदाने जगू. हा सगळा प्लॅन ओंकारने आणि वैष्णवीने केला होता. परंतु हे जेव्हा त्यांच्या बहिणीला म्हणजे समीक्षाला समजलं तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर त्यांनी फायदा घेऊन त्यांचाच प्लॅन त्यांच्याच वरती उलटून लावला. खबरदार, बाबांची जर संपत्तीला आणि प्रॉपर्टीतला 1 रुपया सुद्धा तुम्ही जर बहिणीच्या नावावर केला तर मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही. आणि जर तुम्हाला जगायचे असेल तर गुपचूप सर्व प्रॉपर्टी ही माझ्या नावावरती करा. समीक्षा 6 वर्षानंतर परदेशातून भारतात परत आली होती. तिचं माहेर भारतात होतं, पण ती साऊथ आफ्रिका येथे राहत होती. आज एवढ्या दिवसांनी आपल्या माहेरी परत आल्यावर तिचंही मन सुंदर झालं होतं. जसं की आपल्या गावाच्या घराच्या गल्लीत शिरली. जुन्या आठवणींनी तिला वेढून टाकलं. ज्या ठिकाणी तिचं लहानपण बालपण संपूर्ण गेलं होतं ते पाहून ती भाऊच झाली. तिच्या मनात अनेक विचार आले. जसं घराची चौकट दिसली तिला तो दिवस आठवला ज्या दिवशी तिला तिच्या नवऱ्यासह ह्या चौकटीतून अपमानित करून बाहेर काढलं गेलं. 6 वर्षांपूर्वी जेव्हा समीक्षा आणि राहुलने कोर्टामध्ये लग्न केलं आणि घरी परतले, तिच्या भावाने त्यांना खूप बोललं होतं आणि कायमचं नातं तोडण्याचा निर्णय घेतला. आई वडिलांना देखील त्याने ताकीद दिली होती की समीक्षा त्यांच्यासाठी मेली आहे. ज्याने तिला लहानपणापासून प्रेमाने वाढवलं तेच तिच्या आई वडिलांनी समाजाच्या भीतीने गप्प राहणं पसंत केलं होतं. त्या दिवसानंतर कोणीही तिची विचारपूस देखील साधी केली नाही. ना तिला फोन केला ना तिला कधी बोललं. ओंकारच्या तिरस्काराने मागे एक स्वार्थ लपला होता जो समीक्षाचं लग्न आपल्या बॉस सोबत लावून देणार होता, ज्यामुळे त्याला प्रमोशन मिळाले असते. पण समीक्षाने आपलीच वाट निवडल्यामुळे त्याच्या स्वप्नांवरती पाणी फिरलं होतं. याचमुळे समीक्षाचं माहेरचं नातं तुटलं होतं. 2 दिवसांपूर्वी जेव्हा तिच्या भावाचा फोन आला तेव्हा जुन्या आठवणींचा कडवटपणा पुन्हा मनामध्ये उसळला. आज एवढ्या दिवसांनी माझी आठवण याला कशी झाली? समीक्षा म्हणाली, आता मला तुझ्याशी काहीही नातं ठेवायचं नाही. पण समोरून ओंकारचा आलेला हळूवार आवाज, समीक्षा अजूनही नाराज आहेस का? हे ऐकून तिचं मन कातरलं आणि डोळ्यामध्ये अश्रू वाहू लागले. फोनवर तिला पाठीमागून विचित्र आवाज ऐकू आला. तो हळवा काळजाला चिरून टाकणारा आवाज आईचाच होता. थोड्या शांततेनंतर ओंकार समीक्षाला म्हणाला, मला माहित आहे तुला माझ्याशी बोलायचं नाही, पण बाबांचा स्वर्गवास झाला आहे. 13व्याचा विधी आठवडेभराने आहे. जर तुला शक्य असेल तर ये. त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकता समीक्षाचे मन क्षणभर थांबलं. तिने फोन ठेवला आणि मोठमोठ्याने रडू लागली की एवढ्या वर्षांनी आला फोन आणि तोही दुःखाचीच बातमी घेऊन. समीक्षाचे मन काही शांत केले शांत होत नव्हतं. तिची आई इतक्या विचित्र पद्धतीने
आवाज का काढत होती हेच तिच्या लक्षात येत नव्हतं. अशांत मनाने ती रडत होती. थोड्याच वेळात तिचा नवरा राहुल घरी आला. समीक्षाला अशा अवस्थेत पाहून तो घाबरला. काय झालं समीक्षा? सगळं ठीक तर आहे ना? राहुलने समीक्षाला काळजीने विचारलं. ओमकारचा फोन आला होता. बाबा आता आपल्यात राहिले नाहीत असं सांगताच समीक्षाचं रडणं अधिकच वाढलं. राहुलने तिला जवळ घेतलं, धीर दिला आणि तिचं मन थोडं शांत केलं. समीक्षा म्हणाली, आपल्याला आजच निघायला हवं, मला घरी जायचं आहे. राहुल म्हणाला, समीक्षा माझ्या ऑफिसमध्ये एक प्रोजेक्ट सुरू आहे, त्यामुळे माझे येणे फारच कठीण आहे. समीक्षा म्हणाली, काहीच हरकत नाही, मी एकटीच आहे, संध्याकाळच्या फ्लाईटने निघते. राहुलची चिंता पाहून ती म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, मी माझ्या मैत्रिणीला बोलवते, ती मला एअरपोर्टवर घ्यायला येईल. राहुल म्हणाला, ठीक आहे, मी तुझं तिकीट बुक करतो, पण लवकर परत ये, तिथे जास्त दिवस राहू नकोस. आपल्या नवऱ्याचा निरोप घेऊन समीक्षा फ्लाईटमध्ये बसते, पण तिचं मन सारखं उदास होतं. वेळ काही केला जात नव्हता. बाबांची आठवण आणि आईची चिंता तिला अस्वस्थ करत होती. विचारात गळून गेली ती. आपल्या लहानपणात हरवली. बाबांनी तिच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीला कसं जपलं होतं. भावानी वहिनींनी झालेल्या भांडणामध्ये नेहमी आई बाबा तिचीच बाजू घ्यायची. हे सगळं आठवून तिचं मन अजूनच हळवं झालं होतं. तेवढ्यातच फ्लाईटमध्ये घोषणा झाली, आपली फ्लाईट मुंबईला पोचणार आहे, कृपया आपले बेल्ट बांधा. या घोषणेने ती विचारातून बाहेर आली. 6 वर्षांनी घरी परतण्याचा आनंद आता आईवडिलांच्या मृत्यूच्या दुःखात बदलला होता. एअरपोर्टवर बाहेर आली तेव्हा तिची बालमैत्रीण माधुरी तिला हात हलवत बोलवत होती. समीक्षा आणि माधुरी लहानपणापासून एकमेकींच्या खूपच जवळ होत्या. दोघींनी एकत्र आपल्या बालपण घालवलं होतं. मात्र समीक्षा परदेशात गेल्यावर दोघीही एकमेकींपासून दूर झाल्या होत्या. तरी देखील फोनवर सतत संपर्क ठेवायचा. समीक्षाच्या लग्नानंतर माधुरीचा देखील लग्न झालं होतं. तिचा नवरा डॉक्टर होता. इतक्या वर्षांनी पुन्हा भेटून दोघींच्याही डोळ्यात अश्रू आले. चल समीक्षा, गाडीत बस, आधी माझ्या घरी जाऊया, माधुरी म्हणाली. समीक्षा म्हणाली, माधुरी मी तुझ्या घरी नंतर येईल, आधी मला आईला भेटायचं आहे. समीक्षाने माधुरीला तिच्या निर्णयांनी मान हलवत सांगितलं आणि ठीक आहे म्हणाली. समीक्षा, जसं तुला योग्य वाटेल तसं कर. गाडी चालू करत माधुरीने समीक्षाची विचारपूस करू लागली. समीक्षा आणि माधुरी गप्पा मारत असताना प्रवास कधी संपला हे त्यांना समजलं देखील नाही. माधुरी, मला इथे कोपऱ्यावर पुढे सोड, मी तिथून चालत जाईन, आपण उद्या भेटूया असं म्हणत समीक्षा गाडीतून उतरली. ती घराच्या दिशेने चालू लागेल, पण तिच्या हृदयाची धडधड वाढतच होती. 6 वर्षांपूर्वी भावाने बोललेले ते कडू शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होते आणि काळजावर वार करून जात होते. घरी पोचल्यावर बाहेरच्या शांततेने तिच्या मनात संशय निर्माण केला. तिला एक विचित्र प्रकारची विचित्र भीती वाटू लागली. तिने घराची दरवाजाची बेल वाजवली, पण दरवाजा उघडला होता. ती सावधपणे आत गेली आणि आईच्या खोलीतून येणारा आवाज, दरवाजा ठरवण्याचा आवाज ऐकला. अचानक कोणीतरी दरवाजावर जोरजोरात मारू लागलं. समीक्षाने ते पाहिलं की एक गुलाबी साडी नेसलेली नटलेली तरुण स्त्री पाय आपटत आपल्या खोलीच्या दिशेने चालली की दरवाजा उघडून आतमध्ये बसलेला वृद्ध महिलेला जोरजोरात ओरडू लागली. काय होते? इतका दरवाजा वाजवण्याची काय गरज आहे? तेव्हा ती वृद्ध महिला स्त्री भीती नाही का कोपऱ्यात जाऊन बसली. तिचे ते विस्कटलेले कपडे, मळकटलेले केस आणि शरीराचा हाडांचा पिंजरा झाला होता. हे दृश्य पाहून समीक्षाच्या पायाखालची जमीन सरकली. तिचा संशय आता खरा ठरला होता.
कोण आहेस तू? तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईशी असं वागण्याची? आई, तुला काय झालं? तिचा आवाज ऐकून ती तरुणी थांबली आणि ओमकारच्या खोलीतून बाहेर आला. तो म्हणाला, समीक्षा, तू आली? ए बस. त्याने गुलाबी साडी नेसलेल्या तरुणीला इशारा करत सांगितलं की ही वैष्णवी आहे, माझी बायको, आणि वैष्णवी ही समीक्षा आहे. वैष्णवी म्हणाली, अरे मी ओळखलंच नाही, खरं तर कधी भेटलोही नाही म्हणूनच. ओमकार वैष्णवीला म्हणाला, तू अजून इथे उभे आहेस? समीक्षासाठी पाणी, चहा, कॉफी काहीतरी घेऊन ये. ती इतक्या लांबून प्रवास करून आली आहे, थकली असेल. मात्र आईची अवस्था पाहून समीक्षाचं मन सुन्न झालं होतं. तोंडातून शब्द देखील निघत नव्हतं. डोळ्यातलं पाणी पुसत म्हणायला बघितलं ना, समीक्षा, आमचं नशीबच खराब आहे. सगळं संकट आमच्यावरतीच येतं. बाबा तर निघून गेले आणि आता बघ आईची अवस्था काय झाली आहे. समीक्षा अस्वस्थ होऊन मनाने, पण आईला काय झालं आहे आणि तिला तू खोलीमध्ये बंद करून का ठेवलं आहे? ओमकार उदासपणे म्हणाला, आईची मानसिक अवस्था बिघडली आहे. आधी ती फक्त आजारी होती, पण बाबांच्या जाण्यानंतर ती वेडी झाली आहे. ओमकार आईची अवस्था सांगताना म्हणाला, ती मोठमोठ्याने रडते. जेवण केल्यानंतर विसरते की जेवण झालं आहे की नाही. कधी कधी दिवसातून कितीतरी वेळा अंघोळ करते आणि कधी तर अंघोळ करून कपडे न घालता बाहेर येते. हद्द तेव्हा झाली जेव्हा ती कोणतीही वस्तू उचलून आमच्यावरती फेकू लागली. आता तूच सांग, मग आम्ही तिला खोलीत बंद करून ठेवणार नाही तर मग काय करू? समीक्षा अस्वस्थ होत म्हणाली, मला आईला भेटायचं आहे. ओमकार नाही नाही म्हणत होता, पण समीक्षाने हट्टाने आईच्या खोलीत गेली. आईने तिला पाहताच ओरडायला सुरुवात केली, निघून जा, कोण आहेस तू? माझ्याजवळ येऊ नकोस, असं म्हणत तिने जवळच पाहिलं समीक्षाच्या दिशेने फेकलं. आईची अशी अवस्था पाहून समीक्षा सुन्न झाली. तिला काहीच समजत नव्हतं की हे सगळं काय घडत आहे. तिच्या डोळ्यांमधून अश्रुधारा वाहू लागल्या. मग ती हळूच आईजवळ गेली आणि म्हणाली, आई, मी समीक्षा आहे. आई, तुझीच मुलगी आहे समीक्षा. समीक्षाचा आवाज ऐकून आई थोडी शांत झाली, पण समीक्षाने पाहिलं तिच्या आईच्या चेहऱ्यावर आणि हातावर ओळ होते. तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. आई अचानक म्हणाली, मला भूक लागली आहे, मला भूक लागली आहे. तेव्हा ओमकार म्हणाला, तिने जेवण करूनही ती विसरून गेली आहे. सकाळपासून 2 वेळा जेवली आहे, तरी पण म्हणते की कोणी काही खायला देत नाही. समीक्षा म्हणाली, अरे मग काय झालं? तिला पुन्हा भूक लागली असेल. ती लगेच स्वयंपाकघरात गेली, आईसाठी जेवण बनवलं आणि तिला प्रेमाने भरू लागली. प्रेम मिळताच वृद्ध आई शांत झाली आणि जेवण झाल्यावर तृप्त झाल्यासारखं वाटू लागलं. पण ती अजूनही काही बोलत नव्हती. समीक्षा बाहेर आली आणि मोठ्याने रडू लागली. तिच्या आईची अवस्था पाहून तिला सहन होत नव्हतं. तेव्हा तिचा भाऊ ओमकार बाहेर आला. ती रडत विचारू लागली, तू आईला डॉक्टरांकडे दाखवलं नाही का? आईची अवस्था एवढी खराब का आहे? उपचार का केले नाहीस? ओमकार डोळ्यांतून अश्रू ढाळत म्हणाला, मी तिला भरपूर डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो, पण सगळ्यांनी उपचाराचा खर्च खूपच जास्त सांगितला. माझ्याजवळ इतके पैसेही नाहीत. समीक्षा म्हणाली, पण बाबांनी थोडी तरी बचत केलीच असेल ना? काही पैसे तरी ते सोडून गेलेच असतील ना? ओमकारचा चेहरा काळवंडला. तो म्हणाला, यातच तर दुखणं आहे. बाबांनी सगळे पैसे आणि एफडी जी काय आहे ती प्रॉपर्टी, ती सगळी तुझ्या नावावर केली आहे. माझ्या वाट्याला फक्त हे घर आणि दुकान आहे, तेही आईच्या नावावर. आई गेल्यावरच मला ते मिळेल. बाबांनी माझ्याशी असं वागलं आहे जणू मी त्यांचा काही वैरीच लागत होतो. बोलता बोलता ओमकारच्या मनातला कडवटपणा उपळून येत होता. ओमकारचं बोलणं ऐकून समीक्षा पटकन म्हणाली, मला त्यांच्या संपत्तीतील काहीच नको आहे. फक्त तू आईवरती चांगले उपचार कर. माझी आई चांगली झाली
की यातच मला समाधान आहे. समीक्षाचे उत्तर ऐकून ओमकार आणि त्याची बायको वैष्णवीच्या चेहऱ्यावर चमक आली. जणू त्यांची सगळी स्वप्न पूर्णच होणार होती. ओमकार म्हणाला, समीक्षा, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. समीक्षा, तू एक जबाबदार बहीण आणि एक जबाबदार मुलगी आहेस. बाबांच्या 13व्या नंतर आपण वकिलांना घरीच बोलावू आणि तू जमिनीच्या पेपरवरती सह्या कर. ओमकार आणि वैष्णवीला असं वाटत होतं की त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. ओमकारच्या मनात विचार आला की राहिलेल्या संपत्तीवरतीही तो आपल्या वेड्या झालेल्या आईकडून अंगठा लावून घेईल आणि नंतर तिला एखाद्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये सोडून देईल. दुसऱ्या दिवशी समीक्षा आपल्या मैत्रिणीला भेटायला जाण्यासाठी घराबाहेर पडली. तेव्हा पाठीमागून तिला कोणाचा तरी आवाज आला. तिने वळून पाहिलं तर मीरा काकू आपल्या घरासमोर खुर्चीवर अंगणात बसल्या होत्या. त्यांना पाहून समीक्षाच्या चेहऱ्यावर हसू आलं. मीरा काकू तिच्या आईच्या जवळची मैत्रीण होती. त्यांच्या जवळ बसताच समीक्षा आई वडिलांविषयी बोलत होती आणि बोलता बोलता तिला रडू अनावर झालं. मीरा काकू म्हणाल्या, समीक्षा, बाळा, तुझ्या आई वडिलांच्या बाबतीत जे काही घडलं ते तुझ्या दादा आणि वहिनीच्या वागण्यामुळेच घडलं. ओमकार नेहमी तुझ्या बाबांसोबत भांडणं करत असायचा. त्यांची भांडणं बाहेरपर्यंत ऐकू येत होती. हळूहळू तुझे बाबा आजारी पडू लागले, पण त्यांच्यावर योग्य उपचारही केले गेले नाहीत. ते लाचार होऊन गेले. घरातील सगळी कामं तुझ्या आईकडून नोकराप्रमाणे करून घेतली जात होती. 2 दिवसांपूर्वी काही लोकांनी तुझ्या घरातून रडण्याचा आणि तुझ्या आईला मारण्याचा आवाज ऐकला की हे ऐकून समीक्षाच्या पायाखालची जमीन सरकली. तिला आईच्या चेहऱ्यावर आणि हातांवरचे लाल वळ आठवले. तिचं मन अस्वस्थ झालं. मीरा काकू पुढे म्हणाल्या, ओमकार आणि वैष्णवी तुझ्या आईला घरातून बाहेर पडू देत नाहीत. कुठे बाहेर गेले तर घराला कुलूप लावून जातात. अशा परिस्थितीतही चांगला माणूसही वेड्यासारखंच वागू लागतो. हे सगळं ऐकून समीक्षाने आपल्या मैत्रिणीच्या घरी न जाणं योग्य समजलं आणि ती घरी परतली. मीरा काकूंचं बोलणं तिच्या मनात सतत घोळत होतं. 4 दिवसांपासून समीक्षा तिच्या आईची व्यवस्थित काळजी घेत होती. खायला घालणं, आंघोळ घालणं सगळं तीच करत होती. आईच्या तब्येतीत सुधारणा होताना दिसत होती. आज पहिल्यांदा आईने तिला समीक्षा म्हणून आवाज दिला होता. हे पाहून समीक्षेच्या चेहऱ्यावर एक हसू मांडलं आणि आईच्या गळ्यात पडून ती भरभरून रडली. ओमकार आणि वैष्णवी जेव्हा घरी परत आले होते तेव्हा वैष्णवीने सासूबाईंच्या खोलीमध्ये पाहिलं आणि आपल्या नवऱ्याला म्हणाली, आज तुमची आई तर चांगली ठणठणीत दिसत आहे आणि आपल्या मुलीसोबत बोलतही आहे. हे ऐकून ओमकारला धक्का बसला. तो म्हणाला, तू तिला औषध दिलं नाहीस का? वैष्णवी म्हणाली, कसं देणार? 4 दिवसांपासून तुझी ती बहीण त्यांची काळजी घेत आहे. खाण्यापासून तर ते अंघोळीपर्यंत सगळं तेच करत आहे. मला संधी मिळतच नाही औषध देण्याची. ओमकारच्या मनात काहीतरी चालू होतं. त्याने एका काचेच्या बाटलीतून गोळी काढली, पाणी घेतलं आणि आईजवळ जाऊन काळजी घेण्याचे नाटक करत म्हणाला, आई, ही व्हिटॅमिनची गोळी आहे. जर घेतली नाहीस तर तुला अशक्तपणा येईल. असं म्हणून त्याने आईच्या तोंडात ती गोळी टाकली आणि पटकन पाणी पाजलं. त्यानंतर गुपचूप तेथून निघून गेला. अर्ध्या तासानंतर समीक्षा आश्चर्यचकित झाली. तिच्या आईची तब्येत पुन्हा खराब झाली होती आणि तिला वेड्याचा झटका येत होता. समीक्षाला काहीच समजत नव्हतं. ती विचार करत होती, हे कसं झालं? थोड्या वेळानंतर तिच्या लक्षात आलं की ओमकारने आईला काहीतरी औषध दिलं होतं. हे आठवतच ती पटकन उठली आणि स्वयंपाकघरात गेली. तिथे तिला औषधाची बाटली दिसली. तिने पटकन त्या औषधाच्या बाटलीचा फोटो काढला आणि तिच्या मैत्रिणीला म्हणजे माधुरीला पाठवला. तिला त्या औषधाबद्दल माहिती काढून सांगण्यासाठी सांगितलं. नंतर समीक्षा आईच्या खोलीत गेली आणि तिला पाहिलं. आई झोपली होती. तिला स्वतःची खूप एकाकी आणि निराधार भावना येत होती. तिला बाबांची खूप आठवण येत होती. ती हळूहळू बाबांचं कपाट उघडून
जुन्या आठवणींमध्ये रडून गेली. कपाट उघडताच तिला तिच्या बाबांची एक डायरी दिसली. तिने ती डायरी उचलली आणि वाचायला सुरुवात केली. डायरी तिच्या बाबांनी समीक्षा आणि ओमकारच्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी लिहून ठेवल्या होत्या. वाचता वाचता तिची नजर एका पानावर स्थिरावली. यात लिहिलं होतं, एक पत्र माझ्या लाडक्या लेकीसाठी. समीक्षाने धडधड त्या मनाने ते पत्र वाचायला सुरुवात केली. समीक्षाने पत्र वाचायला सुरुवात केली आणि वडिलांचे शब्द त्याच्या हृदयात खोलवर घुसत होते. पत्रात लिहिलं होतं, समीक्षा बाळा, तुला माहित आहे, जेव्हा तुला या घरातून तुझ्या भावाने बाहेर काढलं होतं त्या दिवशी माझा आणि तुझ्या भावाचा खूप मोठा वाद झाला होता. मला माफ कर बाळा. त्या दिवशी मी तुला काहीच बोलू शकलो नाही. मी तुझ्या लग्नाविरुद्ध नव्हतो. उलट मला तुला पुन्हा घरी बोलवायचं होतं. पण ओमकारने माझे पाय समाजातल्या लोकांच्या विचाराने बांधून ठेवले होते. मी तुला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण ओमकारने सरळ सांगितलं की मला तुम्हा दोघांमधला एकच निवडावं लागेल. मनात असूनही मी तुझ्याशी संपर्क करू शकलो नाही. नाहीतर नंतर सगळं काही शांत झालं. वडिलांचे शब्द वाचताना समीक्षाच्या मनात आठवणी दाटून आल्या. ती अजूनही पत्रात गुंतली होती. एके दिवशी मी संपत्तीच्या वाटणीबद्दल बोललो. मला तुला माझ्या संपत्तीमध्ये समान अधिकार द्यायचा होता. आणि ह्याच गोष्टीवरून ओमकार भडकला. त्या दिवशी घरात खूप भांडण झालं. मग तुझ्या भावाच्या डोक्यात वैष्णवीशी लग्न करण्याचे भूत शिरलं. मी माझ्या मैत्रिणींकडून वैष्णवी आणि तिच्या कुटुंबाबद्दल सर्व काही माहिती काढली होती. मला समजलं की हे लोक चांगले नाहीत. वैष्णवीचं वागणं देखील चांगलं नव्हतं. जेव्हा मी हे सगळं तुझ्या भावाला सांगितलं आणि त्याचं वागणं मला पटत नाही असं सांगितलं, तेव्हा ओमकारने माझ्यावरती हात उचलला होता. वडिलांचे हे शब्द वाचून समीक्षा मनामध्ये चिडून रडू लागली. तिचं रक्त खवळून उठलं. तिला तिच्या भावावरती खूप राग आला आणि तिला वाटलं की लगेच त्याला जाऊन त्याच्या कानाखाली मारावं आणि या सगळ्यात जास्त विचारावं. पण ती स्वतःला शांत करत म्हणाली, फक्त 2 खानाखाली मारून याचा बदला घेणं पुरेसं नाही. तिने पुढे पत्र वाचायला सुरुवात केली. तुझ्या भावाने विरोध केला तरी देखील मी माझी संपत्ती 2 भागांमध्ये वाटली आहे. मला माहित आहे, जर मी सगळं ओमकारच्या नावावर केलं असतं तर तो उद्या आम्हाला विचारणार सुद्धा नाही. आणि माझी आणि तुझ्या आईची अवस्था आहे त्या सर्वाला तो जबाबदार आहे. फक्त आणि फक्त तुझा दादा आणि वहिनी. मला माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. तू खूप समजूतदार मुलगी आहेस. माझा आशीर्वाद नेहमी फक्त तुझ्याच सोबत असेल. शक्य असेल तर माफ कर बाळा मला. तुझा दुर्भाग्य बाप आहे. हे वाचून समीक्षाच्या डोळ्यातून अश्रू आले. तिच्या वडिलांची जी माफी मागितली ती तिला आणखीनच भावून करत होती. तिला आता पूर्णपणे कळून चुकलं होतं की तिच्या आई वडिलांवर झालेल्या अन्यायाचं कारण तिच्या भावाचं आणि वैष्णवीचं स्वार्थी वागणं होतं. आपल्या बाबांच्या डायरीमध्ये ठेवलेलं पत्र वाचून समीक्षा रडू लागली. तिच्या मनामध्ये एक गूढ भय निर्माण झालं. तिने तात्काळ आपल्या मैत्रिणीला फोन केला. हॅलो माधुरी, तू कुठे आहेस? मला तुला आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे. माधुरी म्हणाली, समीक्षा, मी तुला फोन करणारच होते. मला या औषधाबद्दल तुला काहीतरी सांगायचं आहे. ठीक आहे, मी आता येते. असं म्हणून समीक्षाने फोन कट केला आणि पटकन आपल्या मैत्रिणीला भेटायला निघून गेली. समीक्षा माधुरी जवळ पोचली तेव्हा माधुरी आश्चर्यचकित होऊन तिला विचारलं, जा, औषधाचा तू फोटो पाठवला होतास ना, ते औषध कोणाचं आणि कोणासाठी होतं? समीक्षा हळूच उत्तरली, ते औषध माझ्याच आईचं आहे. मला हे माहीत करून घ्यायचं होतं की ते औषध विटॅमिनचं आहे की नाही. माधुरीच्या चेहऱ्यावर चिंतेची भीती छाया उमटली. समीक्षा, तुझ्या घरामध्ये खूप मोठं कारस्थान रचलं जात आहे. हे औषध साधारण औषध नाही.
हे एक प्रकारचे विष आहे, जे हळूहळू माणसाला मानसिक संतुलन खराब करण्यासाठी आहे आणि ठराविक वेळेनंतर माणसाची अशी अवस्था होते की तो माणूस पूर्णतः वेडा होऊन जातो. समीक्षा नाही हे ऐकूनच विश्वास बसत नव्हता. तिचा भाऊ एवढ्या खालच्या थराला आणि खालच्या पातळीला जाऊ शकतो का? जमीन संपत्तीसाठी आपल्याच आईला वेड करण्यासाठी प्लॅनिंग करतो असा विचार करून ती धपकन सोप्यावर डोक्याला हात लावून बसली. तिला ते ऐकून चक्कर आली. तिने आपल्या बाबांच्या डायरीमध्ये लिहिलेल्या सर्व गोष्टी आपल्या मैत्रिणीला सांगितल्या. हे देवा, एवढा मोठा धोका तुझ्या दादा वहिनीने एवढा मोठा प्लॅनिंग केला आणि ते देखील प्रॉपर्टी आणि पैसा मिळवण्यासाठी. समीक्षा रागाने म्हणाली, प्लॅन तर आत्ता मी करणार आहे आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. माधुरीने तिच्या हातावर हात ठेवून दिलासा दिला. मी नेहमी तुझ्या बरोबर आहे, तू काळजी करू नकोस. सांग, काय प्लॅन आहे तुझा? दोघी मैत्रिणी एकत्र येऊन विचार विनिमय करू लागल्या. काही वेळानंतर समीक्षा घरी परत आली. दुसऱ्या दिवशी सकाळी समीक्षा आपल्या भावाला ओमकारला म्हणाली, दादा, बाबांच्या 13व्याचा विधी झाल्यानंतर मी एअरपोर्टसाठी निघून जाईल. माझी संध्याकाळची फ्लाईट आहे. ओमकार आश्चर्यचकित होऊन म्हणाला, अगं, पण मला तुझ्या कागदपत्रांवरती सह्या घ्यायच्या आहेत. तुला जायचं असेल तर मी उद्याच वकील साहेब यांना फोन करतो. मग बाबांचा 13वा संपल्यानंतर तू जमिनीच्या कागदपत्रांवरती सह्या कर आणि निघून जा. ठरलेल्या वेळात पंडितजी आले आणि कार्यक्रम सुरू झाला. हळूहळू शेजारी आणि नातेवाईक यायला सुरुवात झाली. पूजा संपल्यानंतर विधी पार पडल्यानंतर गुरुजींनी बाबांच्या आत्म्यासाठी प्रार्थना केली. लोक पुढे येऊन समीक्षाच्या बाबांबद्दल चांगले विचार व्यक्त करू लागले. ओमकार कुठला आणि आपल्या वडिलांना आपला देव सांगून त्यांच्याबद्दल चांगले बोलू लागला. समीक्षाला असं वाटलं की त्या क्षणी उठावं आणि ओमकारचं खरं रूप जगासमोर आणावं. त्यावेळी तिने स्वतःच्या रागावरती नियंत्रण ठेवलं. कदाचित ती कोणाची तरी येण्याची वाट पाहत होती. ओमकार सगळ्या लोकांसमोर चांगलं असण्याचं नाटक करत होता. थोड्या वेळानंतर समीक्षाने आपल्या बाबांना श्रद्धांजली देत बोलायला सुरुवात केली. त्याच वेळी तिची नजर ओमकारवरती पडली. ओमकार बरोबर वकील साहेब बसले होते आणि ते त्याला सगळे कागदपत्र दाखवत होते. समीक्षाचे डोळे पाण्याने भरले होते. तेव्हा तिने दरवाजाकडे पाहिलं. तिथे माधुरी आपल्या नवऱ्याबरोबर आली होती. आता समीक्षाची हिंमत वाढली होती. आपल्या वडिलांबद्दल बोलल्यानंतर समीक्षा म्हणाली, मला तुम्हा सर्वांना एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. कदाचित तुम्हाला हे माहीत नाही की माझ्या भावाच्या नजरेमध्ये माझी किंमत फक्त एक जमिनीचा तुकडा आहे. समीक्षाचं हे बोलणं ऐकून सगळे लोक हैराण झाले. मग समीक्षा पुढे म्हणाली, हो, तीच जमीन जी माझ्या वडिलांनी माझ्या नावावरती करून गेले होते. त्याच जमिनीच्या तुकड्यासाठी मला इथे बोलावलेलं आहे. जर ती जमीन माझ्या नावावरती नसती तर मला हे पण माहीत झालं नसतं की माझे वडील ह्या जगात राहिले नाहीत. तिचा भाऊ ओमकार उठून उभा राहिला आणि रागाने तिच्याकडे पाहू लागला. मग समीक्षा म्हणाली, ही गोष्ट तू तुझ्या डोक्यातून काढून टाक. आई बाबांच्या संपत्तीवरती मुलीचा हक्क नसतो असं समजून तू कुणावर तरी अन्याय करू नकोस. आम्ही मुली आमचा अधिकार यासाठी सोडतो की त्यांच्या आई वडिलांना कोणता त्रास होऊ नये. तुझ्या ह्या वागण्यामुळे हे तर स्पष्ट आहे की माझं माहेर कायमचं संपलं आहे आणि गेल्या काही दिवसांपासून तू आणि तुझ्या बायकोने माझ्या आई वडिलांबरोबर जे काही केलं आहे त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. आई वडिलांबरोबर जे काही केलं आहे त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तुझ्या प्रत्येक कर्माचा हिशोब होईल. तिला असं बोलताना ओमकार तिच्या जवळ जाऊन तिला धमकी देत म्हणाला, समीक्षा, तू इथे जे काही बोलण्यासाठी आली होतीस तेच बोल.
आणि इथून चालती हो. जर जास्त बोललीस तर तुला याचे खूप वाईट परिणाम भोगावे लागतील. तेवढ्यात वैष्णवी त्याच्या जवळ आली आणि त्याला म्हणाली. गप्प बसण्याचा इशारा करू लागली. मग वैष्णवी समीक्षाला म्हणाली, ताई, तुम्ही आपल्या घरातल्या गोष्टी सगळ्यांसमोर का उघड करत आहे? जर तुम्ही इथे घरातलं भांडण घेऊन बसणार असाल तर तुमच्या बाबांच्या आत्म्याला शांती कशी मिळेल? मग समीक्षा म्हणाली, अरे वा, ज्या लोकांमुळे माझे बाबा या जगातून कायमचे निघून गेले ते लोक माझ्या वडिलांच्या आत्म्याच्या शांतीच्या गप्पा गोष्टी बोलत आहेत. आज मी गप्प बसणार नाही. सगळ्यांना माहीत व्हायला हवं ही जमिनीचा तुकडा माणसाला कोणत्या पातळीला घेऊन जाऊ शकतो. मग समीक्षाने आपल्याकडे असलेले ते औषध सर्वांना दाखवून म्हणाली, हे पहा, हे औषध तेच आहे जे माझा दादा आणि वहिनी माझ्या आईला दररोज नित्यनेमाने देत आहे. आणि हे औषध एक औषध नसून हे एक प्रकारचे विष आहे जे माणसाला पूर्ण वेळ बनवत आहे. हो, ओमकार म्हणाला, समीक्षा, तू हे मला बदनाम करण्यासाठी काय बोलत आहेस आणि काय करत आहे? ही तुझी चाल आहे. समीक्षा उत्तरली, ओमकार, अजून बाबांची डायरी वाचायची बाकी आहे. हे ऐकून ओमकार आणि वैष्णवीला दोघांच्याही चेहऱ्यांवरचा रंग उडालाच होता. वैष्णवीने ओमकारला तिथून गपचूप घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. हे दोघे तिथून निघालेच होते की तेवढ्यात पोलीस तिथे आले. ओमकार आणि वैष्णवीला पकडलं गेलं. समीक्षा म्हणाली, का ओमकार, गपचूप पळून जाणार होतास का? जमीन तुझ्या नावावर करणार नाहीस का? समीक्षाने असं बोलून वकिलांच्या हातातले कागदपत्र घेतले ज्यावर ओमकार तिच्या सह्या घेणार होता. सगळे पुरावे पोलिसांच्या हातामध्ये दिले. माधुरीच्या डॉक्टर नवऱ्याने औषधांचा रिपोर्ट पोलिसांच्या हवाली केला. ओमकार आणि त्याची बायको वैष्णवीला 4 वर्षांची शिक्षा सुनावून करण्यात आली होती. त्यांनी रचलेला डाव त्यांच्यावरती उलटला होता. संपत्तीचा निर्णय समीक्षाच्या हातामध्ये होता, पण समीक्षाला संपत्तीची हाव नव्हती. आई वडिलांचे घर आणि दुकान तिने भावाला दिलं कारण तिला कोणताही हक्क स्वतःकडे ठेवायचा नव्हता. आपल्या वाटण्याची जागा मिळून मिळालेल्या पैशांमध्ये वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रमाला मदत केली आणि आपल्या आईला घेऊन ती कायमची साऊथ आफ्रिकेला निघून गेली. तिकडे जाऊन तिने आपल्या आईची खूप सगळी सेवा केली. काही दिवसातच तिची आई एकदम बरी झाली. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, संपत्तीच्या लोभापायी ओमकारने आणि वैष्णवीने दोघांनी मिळून त्यांच्या वडिलांचा घात केलाच होता आणि आईला देखील पूर्ण वेड करून ठेवलं होतं आणि प्रॉपर्टीच्या कागदांवर बहिणीकडून सह्या घेत होता. तर ह्या सगळ्या गोष्टी समीक्षाला समजत तिने ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यावरती उलटवल्या आणि संपत्तीच्या हावऱ्या असणाऱ्या भावाला आणि वहिनीला तिने पोलिसांच्या हवाली केलं. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तिने घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटला? योग्य आहे की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.